माजलगाव शहराचे भाजपचे पदाधिकारी तसंच बीड लोकसभा निवडणुकीचे विस्तारक असलेले बाबासाहेब आगे यांच्या हत्येनंतर आता त्यांचं कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आलं असून त्यांच्या कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली असल्याची आता माहिती पुढे येताना पाहण्यास मिळत आहे। 15 एप्रिल रोजी माजलगाव शहरामध्ये भरदुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आरोपी नारायण फपाळे यांनी बाबासाहेब आगे यांचा पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांची हत्या केल्याची घटना घडली होती। त्यानंतर आरोपी नारायण फपाळे यांनी स्वतः माजलगाव शहर पोलीस स्टेशन गाठून ही हत्या मीच केली असल्याची कबुली देखील दिल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे बाबासाहेब आगे यांच्या हत्या प्रकरणामुळे त्यांचं कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले असून त्यांच्या पश्चात 1.5 वर्षाची मुलगी तसंच 4 महिन्याची गर्भवती पत्नी व आई आणि वडील असा छोटासा परिवार आहे। घरातील करता धरता व्यक्ती म्हणून बाबासाहेब आगेच होता। त्यांची हत्या झाल्यामुळे आज हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आलं असून त्यांच्या कुटुंबाची खूप मोठी परिस्थिती हालत होताना पाहण्यास मिळत आहे। त्यांच्या कुटुंबियांना बाबासाहेब आगे यांच्या जाण्यामुळे आता मदतीचा हात देणं खूप गरजेचं असल्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळवण्यासाठी व त्याची आर्थिक परिस्थितीला हातबल देण्यासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी उचलली असल्याची माहिती आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे। मंत्री पंकजा मुंडे हे बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांना भेट देणार होते, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ते त्यांच्या कुटुंबियाला भेट देऊ शकले नसल्या तरी त्यांच्या कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी कायमची त्यांनी उचलली असल्याची माहिती आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे। आपला एकनिष्ठ कार्यकर्ता असलेला बाबासाहेब आगे यांचं कुटुंबीय उघड्यावर येऊ नये याकरता मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्वस्व जबाबदारी घेतली असल्याची माहिती आता सांगण्यात येत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।